आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया। युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पत्ता चुकलेला आहे। दादा भुसेंच्या बंगल्याऐवजी मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला काळं फासण्यात आलेलं आहे। युवक काँग्रेसचं आंदोलन करण्यात आलं, मात्र त्यांच्या आंदोलनाचा पत्ता चुकलेला आहे। गणेश नाईकांच्या बंगल्याला त्यांनी काळं फासलेलं आहे। शिक्षण मंत्र्यांच्या बंगल्याऐवजी वन मंत्र्याच्या घरासमोर त्यांनी निदर्शनं केली आणि गणेश नाईक यांच्याच बंगल्याच्या बाहेर त्यांनी काळं फासलेलं आहे। टीईटी पेपर दादा भुसेंच्या बंगल्याऐवजी मंत्री गणेश नाईक यांच्या बंगल्याला त्यांनी काळं फासलेलं आहे। दादा भुसे इस्तीफा दो, दादा भुसे इस्तीफा दो। संपूर्ण राज्यामध्ये आज टीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र आधीच पेपर फुटला आणि या पेपर फुटीमुळे आजची परीक्षा ही रद्द करण्यात आलेली पाहायला मिळते। मात्र याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या मी जर पाहिलं तर शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मुंबईतल्या शासकीय निवासस्थानाबाहेर आहे। इथे आपल्याला आपण जर पाहिलं तर जंजिरा या बंगल्याच्या बाहेर आपल्याला पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आज टीईटी पेपर प्रकरण फुटल्यामुळे म्हणजे पेपर फुटीमुळे युवक काँग्रेस यांच्याकडून दादा भुसे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आलं आणि झीनत शबरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। मात्र या सगळ्यात आपण जर पाहिलं तर हे आंदोलन करताना आपण जर तो व्हिडिओ पाहिला तर इथे असलेला हा दादा भुसे यांचं निवासस्थान, यांचा बंगला आणि त्याच्याच बाजूला असलेलं हे पावनगड, ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंत्री गणेश नाईक हे निवासस्थान आहे, शासकीय निवासस्थान आहे। मात्र त्याच्या आधी दादा भुसेंच्या बंगल्यासमोर निदर्शनं करण्याच्या जागी या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलेलं पाहायला मिळतं आणि इथे काळं फासलेलं आहे। जर आपण पाहिलं तर हा या बंगल्याचा संरक्षण भिंत आहे ही, आणि यालाच इथे काळं फासलेलं पाहायला मिळालं। त्याचबरोबर व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर इथे फुटपाथमध्ये पण आपल्याला काळ्या अक्षरात निषेध नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे नक्कीच आपण पाहिलं घोषणाबाजी ज्या आहेत त्या गणेश नाईकांच्या बंगल्यासमोर दिलेल्या आहेत। काळं फासलं जे आहे ते शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जागी जे मंत्री गणेश नाईक आहे त्यांच्या बंगल्याला फासण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पत्ता चुकला का, असा आता इथे प्रश्न उपस्थित होतो। कारण की आंदोलन करताना आंदोलन ज्यांच्या बंगल्याबाहेर करायचं होतं त्यांच्या बंगल्याबाहेर करण्याऐवजी ते दुसऱ्याच मंत्र्याच्या बंगल्याबाहेर हे आंदोलन केलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे आता सध्या जरी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दाखवतो, अजूनही पोलीस बंदोबस्त तसाच असलेला आपल्याला दादा भुसे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आपल्याला पाहायला मिळतं। आपण ही दृश्य पाहतोय। इथे जर आपण पाहिलं तर आतल्या बाजूलाही जंजिराच्या जवळ इथे आपल्याला हे सगळे पोलीस पाहायला मिळतात। बाहेर सुद्धा पोलिसांचा फौजफाटा आपल्याला पाहायला मिळतो। या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेलेच आहे। मात्र वारंवार ज्या पेपरफुटीच्या घटना घडतायत त्याच्या विरोधात इथे काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आलं। मात्र काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांचा पत्ता चुकलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे ज्या मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करायचं होतं, काळं फासायचं होतं, त्यांचा बंगला सोडून दुसऱ्याच मंत्र्यांच्या बंगल्याला या कार्यकर्त्यांनी काळं फासलं आणि घोषणाबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदमसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।